तर आज आपण इंडिसेस बद्दल बोलायलो. आता इंडिसेस काय आहे ते आपण समजून घेऊ. सपोज इथं मी a raised to the power 4 लिहिलं, तर यामध्ये काय माहितीये का, जो a संख्या आहे ही आहे बेस. काय आहे? बेस. आणि जी 4 ही संख्या आहे तर हा आहे इंडेक्स. काय आहे? इंडेक्स. किंवा याला तुम्ही एक्सपोनंट सुद्धा म्हणू शकता. काय म्हणू शकता? एक्सपोनंट. आणि हे रेज टू द पॉवर किती आहे? 4. म्हणजे याचा घातांक किती दिलाय तुम्हाला? 4 दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण त्याचं रीडिंग करू शकतो. सो आता किंवा 4th पॉवर ऑफ a असे म्हणू शकता. आता आपल्याला नेमकं काय शिकायचं यामध्ये, तर आपल्याला काही रूल्सचा अभ्यास करायचा आहे. पहिला रूल काय आहे पहा, की a चा घातांक m आणि a चा घातांक n यांचा जर गुणाकार असेल, मल्टिप्लिकेशन, तर पहा इथं बेस कसा आहे बरं? दोन्ही ठिकाणी सारखा आहे. बेस सारखा असेल तर एकदाच घ्या आणि जे त्यांचे इंडेक्स आहेत किंवा एक्सपोनंट आहे याची काय करायची, तुम्हाला बेरीज करायची आहे. बरोबर आहे का? जसं की पहा इथं आपण एक्झाम्पल घेऊ की x चा पॉवर आपण घेऊ 12 आणि अनदर x चा पॉवर घेऊ 5. तर दोन्ही ठिकाणी बेस सारखा आहे म्हणून x आपण एकदाच घेणार. आणि 12 आणि 5 चं मल्टिप्लिकेशन करायचं का आपल्याला? नाही. काय करायचं आहे? ऍडिशन करायचं आहे. सो सांगा 12 प्लस 5 किती होतील? 17. सो आन्सर असेल x टू द पॉवर 17. त्यानंतर सेकंड जो रूल आपण स्टडी करायलो, तर हा रूल आहे की a टू द पॉवर m ला आपण a टू द पॉवर n काय केलं? डिवाइड केलं. तर अशा वेळेस सुद्धा बेस सारखा आहे, तर एक्सपोनंट मध्ये काय करायचं आहे तुम्हाला? सबट्रॅक्शन. म्हणजे काय करायचे आहे? वजाबाकी करायची आहे. एक्झाम्पल घेऊ आपण x टू द पॉवर 12 डिवाइड बाय x टू द पॉवर 5. सेम उदाहरण घेतलं, फक्त आपण यावेळेस डिव्हिजन घेऊ. डिव्हिजन असताना काय करायचं आहे? इंडेक्सचं सबट्रॅक्शन करायचं. सो x 12 या इंडेक्स मधून काय मायनस करणार आपण? 5. सो x टू द पॉवर किती? 7. तिसरा जो नियम आहे तो आहे की कोणत्याही बेस घ्या तुम्ही, त्याचा पॉवर जर आपण किती घेतला? 0 घेतला तर त्याचा आन्सर किती घ्यायचं? 1. सपोज तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये मी x चा घातांक किती घेतो? x चा घातांक 0 घेतला तर याची व्हॅल्यू किती घेणार तुम्ही? 1. अलीकडे संख्या जरी असेल 5x आणि याचा घातांक जर 0 घेतला तर याचा आन्सर किती? 1. पण इथे एक लक्षात घ्या, जर मी गणित असं दिलं, आता 5च्या गणितामध्ये फरक घ्या. 5x चा घातांक 0 असं जर दिलं, आता मला सांगा या 5 चा घातांक 0 आहे का? नाही. फक्त x चा घातांक काय आहे? 0. त्यामुळे तुम्हाला 5 ला 5 लिहायचे आहे आणि x चा घातांक 0 ची व्हॅल्यू किती आहे? 1. आणि त्याचा आन्सर किती? 5. तर पहिल्या लेक्चर मध्ये आपण 3 जे नियम आहे, बरोबर आहे का? रूल नंबर 1 नुसार जर केलं आपण, बेस सारखे असतील आणि मल्टिप्लिकेशन जर असेल तर जे इंडेक्स आहे त्यांची काय करायची? ऍडिशन. त्यानंतर बेस सारखे असताना त्यांचं डिव्हिजन जर असेल तर अशा वेळेस जे एक्सपोनंट आहे त्यांची काय करायची? सबट्रॅक्शन. आणि a टू द पॉवर 0 जर असेल, है ना, कोणत्याही संख्येचा घातांक 0 जर घेतला तर त्याची व्हॅल्यू किती घ्यायची? आपण 1 घ्यायची. या व्यतिरिक्त आणखी एक नियम सांगतो जाता जाता. पहा चौथा जो नियम आहे, तर a टू द पॉवर m टू द पॉवर n असेल म्हणजे a चा घातांक m आणि त्या पूर्ण कंसाचा घातांक काय आहे? n. तर अशा वेळेस a टू द पॉवर मध्ये m आणि n या दोन्ही एक्सपोनंटचा काय करायचंय तुम्हाला? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. एक्झाम्पल घ्यायचा असेल तर पहा की तो एक्झाम्पल चालू आहे आपलं 6. सो
सिक्स्थ एक्झाम्पल चालू आहे आपलं. सो यामध्ये पहा, समजा मी x चा घातांक 5 आणि त्याचाही घातांक किती घेतला 3. सो काय करणार तुम्ही दोन्ही एक्सपोनेंटचं काय करणार मल्टिप्लिकेशन. दॅट्स वाय आन्सर काय येईल 3 5 जा 15. पण एका वेळेस गणित असं आलं समजा, पहा आता गणितामध्ये फरक कसा आहे. 2x टू द पॉवर 2 आणि त्याचा पॉवर घेतला मी 3. तर अशा वेळेस काय झालं बरं, हे 2 चा तुम्हाला क्यूब घ्यायचा आहे पण x चा स्क्वेअर इंटू क्यूब लक्षात येतं. सो काय होईल तुम्हाला लक्षात घ्या, इथं 2 चा काय घ्यायचा आहे क्यूब आणि x जे आहे तर x मध्ये काय झालं बरं 2 आणि 3 आहे म्हणजे 2 आणि 3 चं काय करणार तुम्ही इथं मल्टिप्लिकेशन. करेक्ट. सो 2 चा क्यूब किती आहे 8 आणि x 3 2 जा 6. सो 8x टू द पॉवर 6. अशा पद्धतीने हे आन्सर सॉल्व्ह होईल. येते लक्षात, म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला, ठीक आहे नाही, त्याच्यावर आपण काय करायचं आहे फोकस करायचा आहे. आणखीन एक नियम सांगतो. समजा आपल्याला a रेज टू द पॉवर -1 आहे. काय आहे a रेज टू द पॉवर -1. तर त्याला जर आपण डिनोमिनेटर मध्ये घेतलं तर -1 घ्यायची गरज आहे का नाही. याचं एक्झाम्पल पाहू आपण. एक्झाम्पल नंबर किती आहे 8. समजा आपण इथे घेतलं x रेज टू -7. त्याला धन मध्ये कन्वर्ट करायचं असेल आपल्याला तर काय करणार आपण 1/x टू द पॉवर 7. लक्षात आलं, म्हणजे अंशामध्ये जर ऋण घातांक असेल तर त्याला आपण रेसिप्रोकल मध्ये घेऊन त्याचा घातांक काय करू शकतो धन घेऊ शकतो. ओके, हा सुद्धा एक नियम आहे. तर अशा पद्धतीनं ओव्हरऑल आपण 5 नियम्स जे 5 रूल्स आहे ते थोडे स्टडी केले आणि रिमेनिंग पार्ट्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये